नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील। हे पहा, आजचा पेपर झालेला आहे 1 जूनचा 2025 ला पेपर पार पडलेला आहे 2024 चा कंबाईन ग्रुप सी चा। तर ह्याच्यामध्ये पेपर कसा होता, पेपर मॉडरेट टू हार्ड लेवलचा होता। पेपर हा इझी नव्हता, मार्केटला आता म्हणू द्या 1-2 दिवस पेपर हा इझी होता। ज्यांना म्हणायचं आहे त्यांना म्हणू द्या, पण पेपर हा कसा होता तर पेपर हा मॉडरेट टू इझी होता। का होता तर ते आपण बघूया। बघा, ह्याच्यामध्ये आपण का भेटतोय तर करंट अफेअरचे जे क्वेश्चन आहेत ना, आपण घेतलेल्या बॅचमधनं 30+ क्वेश्चन आलेले आहेत। 30+ कसे क्वेश्चन आलेले आहेत तर हे तुम्ही म्हणाल की असं कसं सांगता तुम्ही 30+ क्वेश्चन। तर डायरेक्ट क्वेश्चन करंटचे 15 होते आणि पॉलिटी आणि इकॉनॉमी शिकवताना आपण जो रेफरन्स आला त्याचे क्वेश्चन 5 असे 10 क्वेश्चन वाढलेले आहेत, 10+ म्हणजे जेणेकरून 30+ क्वेश्चन तुम्हाला फक्त एका लेक्चर सिरीजमधनं घेतलेले आहेत। आपण सर्व घेतलं होतं, तुम्हाला ते विथ प्रूफ मी दाखवत आहे। आपला हे ॲप आहे बघा, आपलं हे ॲप आहे या कलरचं पूर्व MPSC अकॅडमी पुणे नावाचं। हे डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरून आणि ॲप्लिकेशनला लेक्चर घ्या। अशी फी काही जास्त नाही आहे, 499 299 अशी फी आहे, 300 रुपयाच्या आतमध्येच आहे। त्यामध्ये तुम्हाला 2 वर्षाचं करंट अफेअर भेटतं 2024 आणि 2025चं, जे की तुम्हाला येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी म्हणजे राज्यसेवेसाठी, कंबाईनसाठी आणि कंबाईन ग्रुप बी साठी, मेन्ससाठी, प्रेसाठी सगळ्यासाठी उपयोगाचं राहील। हे केल्यानंतर ह्याच्या बाहेर एकही वाक्य करण्याची गरज लागणार नाही, हे मी विथ प्रूफ सांगत आहे। आता पहिला क्वेश्चन काय होता बघा, हे अलिप्त राष्ट्राच्या चळवळीचा क्वेश्चन होता, तो आपण घेतला होता कंपाला युगंडा। त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं उत्तर आहे। हे तुम्हाला विथ प्रूफ पेज नंबर सकट दिलेला आहे, हे लक्षात ठेवा। विथ पेज नंबर सकट आपण घेत आहोत। 2024चा जो ह्याचा रसायनशास्त्रातला नोबेल आहे तो इथं दिलेला आहे बघा, बेकर, हॅजबीस आणि जम्पर असं तुम्हाला हे करून दिलं होतं, ट्रिक करून दिली होती, त्याच्यानुसार ते बरोबर आलेलं आहे। हे तर उत्तर सर्वात सोपं होतं, हे आपण घेतलं होतं अजय खानविलकर, हे पण आलेलं आहे बऱ्याच लोकांचं बरोबर। हे 25 जानेवारी हा स्टॅटिक पोर्शनचा भाग होता, हे एकदा करून ठेवा, हे आपण घेतलं होतं 25 जानेवारी 26 जानेवारी -1 असं म्हणालो होतो मी तुम्हाला लेक्चरमध्ये। आणि दुसरं बघा, हे ऑलिम्पिकचं संघाचं मुख्य प्रायोजक कोण होते हे आपण घेतलेलं आहे बघा, हे तुम्हाला इथं सांगितलेलं होतं की रिलायन्स। आणि ह्याच्यामध्ये ट्रिक पण काय होती माहिती आहे का, एक प्रायोजक एक होतं, हे 2 कटत होते ऑप्शन, त्याच्यानुसार हे लॉजिकनं सुद्धा बरोबर येत होतं। तुम्हाला हे लॉजिक कसं अप्लाय करायचं हे पण सांगितलं होतं। पुढचा क्वेश्चन आहे बघा, सप्टेंबरमध्ये काय केलं होतं आपण, जे बुद्ध विहार बांधला होता तो कुठं बांधला होता, उदगीरमध्ये बांधलं होतं मी तुम्हाला, लक्षात ठेवा। पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, की जी उपक्रम चालू केला होता म्हणजे भारताने सरकारने ब्लू इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी, तर तो BOPIGO यांनी चालू केला होता। ह्याचं क्वेश्चन तुम्हाला मी आपण 279 पेजला आपण घेतलं होतं लेक्चर सिरीजमध्ये। दुसरं बघा, जो भारतातील जे सिक्कीमचं राज्याचा म्हणजे विकास करणं लेव्हेंडर फॉर्म कुठं होता आहे, जम्मू काश्मीरमध्ये, हे आपण घेतलं होतं लेक्चरमध्ये। दुसरा क्वेश्चन आहे बघा, 75व्या, हा तर इथं बोल्ड करून दिलं होतं, ह्याचं तुम्हाला ट्रिक पण सांगितली होती 132, हे लक्षात ठेवा। हे आपण फॅक्च्युअल आहे पण 1 मार्क देऊन जातं, जे तर 1 मार्क बरोबर तर येतो किंवा चुकतो तरी, त्यामुळे लेक्चरमध्ये तुम्हाला जे ट्रिक करून दिले जातात त्याच्यानुसार ते उत्तरं येतात, हे लक्षात ठेवा। करंटला लाईटली घेऊ नका, येणाऱ्या राज्यसेवेसाठी, कंबाईनसाठी हे गेम चेंजर ठरणार आहे, लक्षात ठेवा। हे जपानचं होतं, कारण तुम्ही अमेरिका तर याच्यामध्ये नव्हतं, 1 नंबरला होतं, फ्रान्स नव्हतं, जपान तुम्ही करू शकता, नेदरलँड कट करू शकत होता, कारण ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये कन्फ्युजन झालं असेल, असा एखादा क्वेश्चन गेला तर काही अडचण नाही। पण आपण घेतलेलं हे तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, हे ऑस्ट्रेलिया अमेरिकन आणि हे सबलेंका आणि हे जोडी लावून दिली होती, असा क्वेश्चन विचारलेला आहे जसा आपण विचार केला होता तसा। आणि पुढचं बघा, रिझर्व्ह बँकेचा हा क्वेश्चन येऊन गेलेला होता, आपण पण हा घेतलेला होता, हा PYQ आहे, हे लक्षात ठेवा। पुढचं बघा, जो रोजगार समचा अहवाल आहे ना, हा कुणी केलेला आहे, हा पण आपण क्वेश्चन घेतला होता, हे लक्षात ठेवा। पुढचं बघा क्वेश्चन आहे स्विच दिल्लीसाठी जी काय होतं, हे सोपा क्वेश्चन होता, तरी पण हा ट्रेस झालेला आहे। जेवढे क्वेश्चन ट्रेस होतात आपण तेवढं सर्व घेतोय। पुढचा बघा, हा एक रणजित गुहा, हे काय आहे, कशाच्या अभ्यासाचं आहे ते तुम्हाला सांगितलेलं होतं, ह्याच्यानुसार ह्याचं उत्तर आहे। मी ही PDF तुम्हाला ह्याला टाकत आहे, जास्त एक्सप्लेन करत नाही, कारण एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे काय, आपण सगळं एक्सप्लेन केलेलंच आहे। पुढचा क्वेश्चन आहे बघा, तेलबियांचा जो अन्नधान्य उत्पादकचा होता तो पण आपण घेतलेला आहे, घेतलेल्यातलाच आलेला आहे, लक्षात ठेवा। तुम्हाला जे क्वेश्चन ट्रेस होत आहे ते सर्व मी तुम्हाला विथ PDF विथ प्रूफ दाखवतोय, हे फक्त सिम्प्लिफाईडचं दाखवतोय, आपण सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा दोन्ही घेत आहोत, हे लक्षात ठेवा। दोन्ही घेतल्यानंतर राज्यसेवेला याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही। मिनिमम म्हणतोय मी तुम्हाला, मिनिमम राज्यसेवेला 30+ क्वेश्चन फक्त तुम्हाला याच्यामधले एका लेक्चर सिरीज म्हणजे करंटच्या 300 रुपयाच्या 400 रुपयाच्या लेक्चर सिरीजमध्ये होतात।
हे विथ प्रूफ आहे. मी आज पण सांगितलं होतं, मागच्या कंबाईनला पण टाकलं होतं आणि इथून पुढच्या येणाऱ्या प्रत्येक एक्झामला पण टाकत आहे. त्यामुळे जे ग्रुपवरचे विद्यार्थी आहेत ज्यांनी बॅच जॉईन केलेली नाही त्यांनी जॉईन करून घ्यायची आहे. बॅचसाठी नाही सांगत आहे तुम्हाला, पण तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर रिग्रेट होण्यापेक्षा ते आत्ता केलेलं चांगलं. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. धन्यवाद.